आपल्याबरोबर आहेत सामनाचे संपादक, खासदार आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत. आपण निवडणूक काही क्षणामध्ये जाहीर होणार आहे. हा जो लोकशाहीचा उत्सव आहे तो आपल्याला पुन्हा एकदा पुढचे 45 दिवस पाहायला मिळणार आहे आणि देशामध्ये जे देशभक्तीचं वातावरण तयार झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवर मतदार राजा हा मुळात कोणाच्या बाजूने झुकणार तेही पाहायला मिळणार आहे. शिवसेना महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आणि भाजपच्या दृष्टीने एक प्रमुख असा मित्रपक्ष ज्याच्या साथीनं महाराष्ट्र काबीज करण्याचं स्वप्न जे आहे ते एनडीए बघताय. आपण संजय राऊतांशी चर्चा करूयात. सर, काही क्षणामध्ये हा जो लोकशाहीचा उत्सव आहे तो जाहीर होताना पाहायला मिळेल. मात्र त्या अगोदर अगदी युती होणार की नाही इथपासूनची चर्चा होती. आत्ताच्या परिस्थितीमध्ये पुलवाम्यानंतर शिवसेना कुठे बघते स्वतःला महाराष्ट्रात? नाही, शिवसेना स्वतःला महाराष्ट्रामध्ये अत्यंत मजबूत स्थितीमध्ये पाहते. युती झाली आहे, बरोबर आहे, पण युती झाली नसती तर आमची पूर्ण लोकसभा 48 जागा आम्ही लढणार ही तयारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनीच केली होती. उलट आम्हाला युती झाल्यामुळे आम्हाला अनेक मतदारसंघामधून जे प्रेशर आहे, उमेदवार तयार होते, त्यांनी काम सुरू केलं होतं, बांधणी सुरू केली होती, त्या जागा बीजेपीकडे आहेत, त्यांचं काय करायचं, या सगळ्या गोष्टीचं खरं म्हणजे एक प्रकारे प्रेशर सगळ्यांवरच आहे. उद्योजकांवर ते आमच्यावर आहे. त्याच्यामुळे ते ठीक आहे, आता युती झाली, आता जे काय युतीमध्ये आहे झालेलं ते आता आम्ही पुढे नेऊ. एक जागा आमची पालघरची वाढली आहे, म्हणजे आधी 22 होत्या 23 झाल्या आणि आम्ही सुद्धा तारखांची वाट पाहतो आहे. आम्हालाही असं वाटतं की तुम्ही म्हणता की तो उत्सव आहे वगैरे, मला तसं वाटत नाही. बाळासाहेबांनी पण नेहमी सांगितलं की आपण प्रत्येक गोष्टीला सण आणि उत्सवाचं स्वरूप देतो. कर्तव्य आहे या देशाच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये, हे अनिवार्य गोष्ट आहे. निवडणूक खास करून देशाची निवडणूक याच्यावर देशाचं भविष्य ठरतं, भवितव्य ठरतं. त्या तारखा आता जाहीर होतील. सर, मुख्यतः तारखा जाहीर होतील. राज्यामध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती अगोदर सुरू झालेली आहे. मग ती उद्घाटनांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या विकास कामांच्या योजनांच्या माध्यमातून असेल. मात्र निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली, पण मन जी दुभंगलेली होती गेली 3 वर्ष 4 वर्ष, सामनाच्या माध्यमातून तुम्ही बरंच काही बोलत होता, शिवसेना बोलत होती, ही दुभंगलेली मन कधी एकत्र येणार? हळूहळू जसं एक फूड प्रोसेसिंगचा प्रकार असतो, तसं प्रोसेसिंग सुरू आहे. ते आता उद्धव ठाकरे असतील आमचे किंवा मुख्यमंत्री असतील, यांची मनं आधी जुळलेली आहेत, मग नेत्यांची मनं जुळतील, हळूहळू ते कार्यकर्त्यांपर्यंत जाईल. शेवटी आजच्या घडीला देशाची परिस्थिती पाहता सगळ्यांनी एक मान्य केलं पाहिजे की कोणत्याही एका पक्षाला देशामध्ये बहुमत मिळणं अशक्य आहे. 2014 साली मोदी यांच्यामुळे, त्यांच्या लोकप्रियतेमुळे एक नवीन अपेक्षा लोकांना होत्या, त्यांच्यामुळे नक्कीच भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं अनेक वर्षानंतर. आता परत एकदा आघाड्या, महाआघाड्या, गठबंधन हे सुरू झालं आहे आणि कोणताही एका पक्षाला मिळणार नसल्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला युती किंवा आघाडीत जाणं ही या देशाच्या लोकशाहीची आणि राजकारणाची अपरिहार्यता झालेली आहे. आणि आमच्यासारखा जो पक्ष आहे तो काँग्रेस किंवा NCP बरोबर जाऊ शकत नाही. त्यातल्या त्यात मग आता भारतीय जनता पक्षाची परत इच्छा निर्माण झाली की आपण परत एकत्र यायला पाहिजे आणि त्यांच्याकडून हे प्रपोजल सतत उद्धवजीकडे येत होती. मग अमित शहा मातोश्रीवरती आले असतील, मुख्यमंत्री आले असतील किंवा इतर काही संदर्भात चर्चा, त्यातूनही परत एकदा आम्ही एकत्र यायचा निर्णय घेतला. सर, पण तुम्ही बोललात अत्यंत महत्त्वपूर्ण, म्हणजे आजची तुम्ही बातमी दिलेली आहेत मला, मुख्यतः बहुमत काही मिळणार नाही. मग अगदी एनडीएचे तुम्ही घटक पक्ष आहात, पण तुम्हाला वाटत तर नाही? मला असं वाटतं या वेळचं वातावरण असं आहे की अनेक पक्ष वेगवेगळे राज्यामध्ये, शेवटी या देशाचं राजकारण हे आता सुद्धा प्रादेशिक पक्षांच्याच हातामध्ये आहे. एक लक्षात घ्या तुम्ही, कुठलाही एक राष्ट्रीय पक्ष असा नाही की जो संपूर्ण देशातून 300 जागा निवडून आहे. आम्ही किती म्हणालो तरी, उद्या आम्ही जरी म्हणालो शिवसेना महाराष्ट्राला प्रमुख पक्ष आहे, आम्ही 48 जागा जिंकू, पण आम्हाला माहिती आहे काय आहे ते. तसाच काँग्रेससह कुठलाही, एकेकाळी काँग्रेसने 300-400 जागा जिंकलेल्या आहेत एकेकाळी, पण आता शक्य आहे का? नाही. BJPने 2014ला जिंकल्या, 282. आता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्न चालूच राहतील. पण राज्यातल्या वातावरणाचा जर अभ्यास केला प्रांतिक पक्षांचा, प्रादेशिकतेचा, तर या क्षणी देशाचं पुढलं राजकारण हे प्रादेशिक पक्षांच्याच हातात जाईल.
अगदी. पण मुख्यतः हे 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर तयार झालेलं चित्र वाटतंय तुम्हाला? नाही, अजिबात नाही. साधारण ती प्रक्रिया 3 वर्षापासून मला लोकांच्या मनामध्ये, राजकारणामध्ये दिसत होती आणि दिसते आहे, आजही दिसते आहे. अनेक राज्यामध्ये BJPला मागच्या वेळेला काही रिप्रेझेंटेशन चांगलं मिळालं नव्हतं, ते ह्या वेळेला मिळेल. पश्चिम बंगालमध्ये मिळू शकेल त्यांना चांगल्या जागा. ओके. ओरिसात त्यांना मागच्या वेळेला कमी जागा होत्या, तिथे मिळतील. त्यांना आसाममध्ये कमी जागा होत्या मागच्या वेळेला, तिथे जागा वाढतील. पण तरीसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये काय होईल सांगता येत नाही मला. सगळ्यात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश. 80 जागा आहेत असं. 80 जागांचं राजकारण आहे. शिवाय ज्या 3 राज्यामध्ये काँग्रेसचं आता राज्य आलं आहे, ही मोठी राज्य आहेत, ते दुर्लक्ष करून चालणार नाही. छत्तीसगडला भले एक 12-13 जागा असतील माझ्या हिशोबानं, पण राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, इकडल्या जागासुद्धा भविष्य ठरवतील. मागच्या वेळेला राजस्थानला पैकीच्या पैकी जागा मिळाल्या होत्या. मला वाटतं 26-27 जागा तिथे आहेत हो. संपूर्ण. आणि मध्य प्रदेशमध्ये एखाद दुसरा अपवाद एक जागा वगळता गेली होती. मला एखाद दुसरा अपवाद वगळता मिळाला. या वेळेला तिथे त्यांचं राज्य असल्यामुळे नक्कीच तिकडले मुख्यमंत्री किमान जागा जिंकण्याचा प्रयत्न करतील. सर, म्हणजे मागच्या वेळेला जी शिवसेनेला वागणूक दिली भाजपनं, ती यावेळेला देता नाही येणार? नाही, ती वागणूक त्यांनी द्यायचा प्रयत्न केला, पण आमचं मन खंबीर आहे. आमची जी कातडी आहे ना, आम्ही तावून सुलाखून निघालो भट्टीतून. आणि म्हणून ते त्यांना शिवसेनेचं महत्त्व पटलं अगदी. की आपण ह्यांना फार चिरडू शकत नाही, दाबू शकत नाही, खतम करू शकत नाही. असे अनेक या देशामध्ये प्रादेशिक पक्ष आहेत, शिवसेनेसारखे सुद्धा. त्यांना तुम्ही मोठे पक्ष झालात, तुमच्या हातात सत्ता आहे, कोणाची आहे. काँग्रेससुद्धा अनेक पक्ष संपवू शकले नाही, इच्छा असून सुद्धा त्यांच्या हातात जेव्हा सत्ता होती. तुम्ही प्रादेशिक पक्षांना प्रादेशिक अस्मिता, राष्ट्रीयतेच्या नावाखाली, सत्तेखाली तुम्ही दाबू शकत नाही. आम्ही उभेच राहणार, आम्ही टिकून राहणार. ज्या पद्धतीनं शिवसेनेला जिव्हाळी लागावं अशा स्वरूपाची सगळी वागणूक दिली गेली, मग केंद्रात मंत्रीपद नाही, राज्यामध्ये ज्या स्वरूपाचं अगदी गृहमंत्रीपद मागत होतात तुम्ही, उपमुख्यमंत्रीपद मागत होतात, राज्यातही तुम्हाला जे हवं ते मिळालं नाही, आणि त्यानंतरही सेनेला भाजपच्या मागे जावं लागलं. नाही, सेनेला नाही जावं लागलं. तुम्ही चुकीचं स्टेटमेंट करता. सेनेला नाही जावं लागलं, युती झाली हे असं फार तर म्हणा. बरं. दोघांची गरज असेल म्हणा, पण सेनेला जावं लागलं हे तुमचं स्टेटमेंट पूर्ण चुकीचं आहे. उद्धव ठाकरे कुठे गेले नाही. उद्धव ठाकरे मातोश्रीतच बसले होते. उद्धव ठाकरे महाराष्ट्रात दौरे करत होते. आम्ही सगळे लोक त्यांचे सहकारी हे जोरात कामाला लागलो होतो. आणि मी मगाशीच म्हणालो की आमची तयारी होती, जे व्हायचं ते होऊन जाईल. आरपारची लढाई जी ज्याला म्हणतो त्याला शिवसेना सदैव तयार होती. आणि आम्हाला काही गमवायची कधी भीती वाटत नाही ना. त्याच्यामुळे तुम्ही हा स्टेटमेंट चुकीचं आहे. चला मान्य करूयात की भाजपला सेनेकडे यावं लागलं, मातोश्रीवर यावं लागलं. युती झाली असं म्हणतो. युती झाली आणि समान अर्थानं झालेली आहे. जसं उद्धवजीने सांगितलं की यापुढे 2019 साली सत्तेचं वाटप जे आहे, पॉवर शेअरिंग, हे समसमान राहील. संजय राऊत सर, मुख्यतः आम्ही तुम्हाला गेली 3 दशकं एक पत्रकार म्हणून ओळखत आलेलो आहोत. तुम्ही निश्चितपणे राजकारणात आहात, खासदार आहात, पण पत्रकारांसमोरचा नेहमीचा प्रश्न असतो की आपण जे लिहितो, आपण जे बोलतो, ती आपली भूमिका असते, आणि ही भूमिका अचानक ज्यावेळेला बदलावी लागते त्यावेळेला अडचण होते का? मला असं वाटत नाही की मी माझी भूमिका फार बदलली आहे. ती पक्षाचीच भूमिका होती. मी जरी 3 तपापेक्षा जास्त काळ पत्रकारिता केली आहे. सामनामध्येच मला 30 वर्ष होत आली. त्याच्या आधीसुद्धा मी खूप ठिकाणी माधव गडकरींबरोबर काम केलं आहे, विद्याधर गोखल्यांबरोबर मी काम केलेलं आहे. पण मला वाटत नाही की भूमिका बदलायची वेळ फार माझ्यावरती आली. मी बाळासाहेबांबरोबर प्रदीर्घ काळ काम केलं आहे. आणि तुम्हाला सामनातून भूमिका बदलली हे चित्र फार दिसेल असं मला वाटत नाही. वृत्तपत्र आहे. नक्कीच सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे, ते राहणार. पण असं कोणतं मुखपत्र देशामध्ये आहे आज मला सांगा की ज्याची दखल सर्वत्र घेतली जाते, जे वाचलं जातं, त्याच्यावर चर्चा केली जाते. आजही तो सामनाच आहे. या देशातल्या अनेक राजकीय पक्षांचे मुखपत्र आहेत. DMKचा असेल, कम्युनिस्टांचं आहे, काँग्रेसचं आहे, NCPसुद्धा काहीतरी काढत असतं, बिजू आपलं त्या पटनायकांचं आहे, सगळ्यांची आहेत. पण प्रकाश झोत आहे तो सामनावर असतो. एक भूमिका आहे सामनाला, एक भूमिका आहे, एक भाषा आहे, एक शैली आहे,
आणि देशाच्या आणि राज्याच्या अनेक विषयांवरती आम्ही आमची मतं ठामपणे मांडत आलो आहोत. आमचं जेव्हा राज्य होतं, आमचा मुख्यमंत्री होता, आमचे मनोहर जोशी होते, तेव्हा तर तुम्ही सामना पाहिलात तरी भूमिकेत फार बदल झालेला नाही आहे. किंबहुना मनोहर जोशींना जेव्हा राजीनामा द्यावा लागला तेव्हा बोलू नये, पण टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन होती, त्यात मनोहर जोशी यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची 10 कारणं दिली आहेत. त्यातलं पहिलं कारण होतं सामना वेंट अगेन्स्ट हिम. बरं का, सामनाची भूमिका जी होती, आम्हाला जे योग्य वाटते ते आम्ही करतो. मुख्यतः वृत्तपत्र जी आहेत ती अँटी एस्टॅब्लिशमेंट असावी असं सांगितलं जातं. साहजिक आहे, सत्तेत असलेल्याच्या चुका सांगणं हे वृत्तपत्रांचं काम असतं, चौथा आधारस्तंभ म्हणून. सर, मुख्यतः मुखपत्र चालवताना किंवा सेनेची भूमिका म्हणून, आणि तुमचं संपादकीय म्हणजे रोखठोक हे प्रत्येकाला ठाऊक असतं, आणि त्यातून वापरले गेलेले शब्द हे मग तितकेच टोकदार असतात, तीक्ष्ण असतात. युती होताना काही अडचण आली का? कारण तुम्ही त्या दिवशी दिसला नाही, ज्यावेळेला घोषणा झाली त्यावेळेला तुम्ही कुठेच नव्हता पिक्चरमध्ये. पण मी अनेकदा नसतो. माझं जे काम आहे ते पक्षप्रमुखांबरोबर किंवा बाळासाहेबांबरोबर मी करत असतो. प्रत्येक ठिकाणी मी असायलाच पाहिजे असं नाही, पण मी नसलो तरी माझं अस्तित्व असतं. तेवढं नक्कीच संजय राऊतांचं महत्त्व आहे. आणि मी शक्यतो चर्चा आणि बैठका किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रमात मी स्वतःला दूर ठेवतो. मी मातोश्रीच्या बैठकीत नक्कीच होतो, पण नंतर पुढे मी गेलो नाही. मग इतर जी कामं इतर पक्षांच्या नेत्यांची असतात ते करत असतात. प्रत्येक ठिकाणी संजय राऊत असायलाच पाहिजे असं नाही ना. उलट आपण कमीत कमी त्या प्रक्रियेत सहभागी असणं गरजेचं आहे. आणि जे प्रमुख महत्त्वाचं आहे तिकडे पक्षप्रमुखांबरोबर मी असणं गरजेचं आहे. ही पक्षाची आमची एक चौकट आहे आणि त्या चौकटीत काम मी नेहमी करतो. सर, चौकट तुम्ही सातत्यानं सांभाळता, पण तुमचे खासदार जे आहेत या पूर्ण टर्ममधले, ते चौकट सातत्यानं मोडताना दिसले. ते भाजपच्या बरोबर जाण्यासाठी दबाव टाकताना दिसले. दबाव असं म्हणता येणार नाही. फार शिवसेनेमध्ये किंवा उद्धव ठाकरे यांच्यावरती फार दबाव तसा चालत नाही, पण ते थोडे जास्त लोकशाहीवादी झाल्यासारखं आम्ही टीका करतो त्यांच्यावरती. सगळ्यांची मतं जाणून घेतात, सगळ्यांची मनं समजून घेतात, आणि त्याच्यातून प्रत्येकाला असं वाटतं की माझं ऐकलं जाईल, मी सांगेन ते ऐकलं जाईल, असं नाही आहे. जो निर्णय पक्षप्रमुखांना घ्यायचा असतो ते घेत असतात. प्रत्येक निवडून आलेल्या माणसाला परत निवडून यायचं असतं आणि त्याला असं वाटतं की मीच निवडून आलो पाहिजे आणि त्यासाठी अमुक अमुक गोष्टी पक्षानं केल्या पाहिजेत. तो त्याच्या दृष्टीनं विचार करतो. आम्ही महाराष्ट्राच्या, राज्याच्या, देशाच्या दृष्टीनं पक्ष कुठे जाईल हा विचार करतो. त्याच्यामध्ये अनेकदा आपल्याला काही गोष्टी गमाव्या लागतात. बाळासाहेबांनी अनेकदा हा जुगार खेळलेला आहे निवडणुकांचा. हारले, पुन्हा जिंकले, हारले. ती पिढी वेगळी होती. आताच्या पिढीला कदाचित ते भान नसेल आणि त्यातून असं होत असतं. ते वक्तव्य येतात किंवा ज्या भूमिका पक्षप्रमुखांनी घेतलेल्या नाहीत त्याच्याविषयी ते बोलत राहिले. आमचा काय युतीला विरोध होता अशातला भाग नाही, पण शेवटी शिवसेनेच्या स्वाभिमानाचा विषय जेव्हा येतो तेव्हा आम्ही कडक राहतो. स्वाभिमान महत्त्वाचा. हा पक्ष बाळासाहेबांनी निर्माण केला. तो स्वाभिमान हा त्याचा मुख्य कणा आणि बाणा आहे, लक्षात. अगदी सर, स्वाभिमान हा कणा आहे, बाणा आहे शिवसेनेचा, आणि शिवसेनेच्या निमित्तानं तो मराठी माणसाच्या अस्मितेचाही एक कळीचा मुद्दा आहे. मुळात शिवसेना ज्या वेळेला आपल्या भूमिका बदलते, आपली वक्तव्य बदलते, त्यावेळेला मुळात मराठी माणसाच्या जिव्हाळी ते लागतं का? मराठी माणसाला ते अयोग्य वाटतं का? याचा कधी विचार शिवसेना करते का? नाही, तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही मराठी माणसाच्या संदर्भात काही वेगळी भूमिका घेतली तर ते मी कधी मान्य करणार नाही. तुम्ही जर मुंबईचा विचार केलात, तुम्ही त्या अनुषंगाने बोलत असाल. नाही, मी मुख्यतः शिवसेना एक प्रतीक म्हणून मराठी माणूस शिवसेनेकडे बघतो, आजही आपलं नेतृत्व म्हणून बघतो. आजही बघा की आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशम हे एक तेलुगू अस्मितेचं एक प्रतीक आहे, तेलुगू बिट्टा. याचा अर्थ असा आहे का की संपूर्ण तेलुगू जनता ही तेलुगू देशमला मतदान करतं? नाही ना, असं होत नाही. कुठल्या याच्यामध्ये विभागणी होते. तेलुगू देशम हा त्या एका मोठ्या वर्गाचं नेतृत्व करतो. इतर सुद्धा नेते आंध्रमधले हे तेलुगूच आहेत. तिथे इतर सुद्धा पक्षांना स्थान मिळतं. महाराष्ट्र हा सुदैवानं म्हणा, दुर्दैवानं म्हणा,
पहिल्यापासून एका वेगळ्या विचाराच्या धाटणीचा एक राज्य राहिलं आहे. हे राज्य सगळ्यांना सामावून घेत राहिलं. त्यातून मराठी माणसावरती जो अन्याय होत राहिला त्याला बाळासाहेबांनी वाचा फोडली. पहिले नेते होते त्याने वाचा फोडली, त्यातून शिवसेना उभी राहिली. पण ते करत असताना बाळासाहेबांची शिवसेना ही सर्वसमावेशकच राहिली. मराठी माणसानं उत्कर्ष करावा, विकास करावा, झेप घ्यावी, ही शिवसेनेची भूमिका आहे. आम्ही मराठी करतो याचा अर्थ असा नाही की आम्ही आमचे पंख विस्तारायचे नाहीत. प्रत्येक वेळेला आम्ही चाळीतच राहायचं, आमच्या चाळीस टिकवा, आमच्या झोपड्या टिकवा, आमची वडापावची गाडी टिकवा. त्यातून पुढे गेलं पाहिजे. आणि बाळासाहेबांनी मराठी माणूस हा नक्कीच पुढे नेला. आज जो काय मराठी माणसाचा उत्कर्ष आणि जो काय दिसतोय झेप याला कारण बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच आहे. पण आम्ही त्यात गुंतून पडत राहिलो फार तर आमचा उत्कर्ष होणार नाही. अगदी त्यातूनच गंगा घाटावरची आरती पण झाली. हो नक्कीच. त्यात काय चुकलं? पक्षाच्या विस्ताराचा तो एक महत्त्वाचा भाग होता. देशाच्या सीमा, राज्याच्या सीमा ओलांडण्यासाठी जे अनेक कार्यक्रम करावे लागतात, जो आमच्या विचाराचा एक भाग आहे, हिंदुत्व असेल, राम मंदिर असेल, त्यासाठी आम्ही राज्याच्या सीमा ओलांडल्या. उद्धव ठाकरे अयोध्येत गेले आणि त्यांनी तिथे जाऊन त्यांना जे काय सांगायचं आहे ते सांगितलं. नाही याला हिंमत लागते. अगदी. पण तुम्ही गोव्यात विस्ताराचा प्रयत्न केला, तुम्ही मध्य प्रदेशात विस्ताराचा प्रयत्न केला, तुम्ही उत्तर प्रदेशात जाऊन विस्तारण्याचा प्रयत्न केला. विस्तार झाला की नाही हा प्रश्न आहे. तो काही एका दिवसात कधी होत नाही, त्याला वेळ लागतो. मात्र ज्या मित्रपक्षाबरोबर तुम्ही विस्तारण्याचा प्रयत्न सातत्यानं करताय राज्यातही, तो मित्रपक्ष तुम्हाला कसं मर्यादित ठेवता येईल या दृष्टीने प्रयत्न करत असेल तर काय? ते करणारच. या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत. कोणताही राष्ट्रीय स्तरावर जो पक्ष स्वतःला मानतो तो आपल्या बरोबरच्या पक्षाला राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये फार वाढू देणार नाही. असं काय फक्त BJPने केलं असं नाही ना. आम्ही जेव्हा पक्षामध्ये होतो, युतीमध्ये होतो, प्रमोद महाजनांच्या त्यामुळे जुन्या काळामध्ये सरकार होतं, सत्ता होती एकत्र आमची, तेव्हा सुद्धा प्रमोद महाजनांनी 100% BJPची घोषणा केलीच होती. त्यांना वाढण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण तुम्ही वाढत असताना दुसऱ्यांचे घास घेऊ नका असे बाळासाहेब म्हणायचे. आणि शिवसेनेचा घास पचणार नाही, लक्षात घ्या, पचणार नाही. त्याच्यामुळे शिवसेना अजून आहे ना तशीच. मुख्यतः शिवसेना आणि एक वैचारिक भूमिका असलेलं नेतृत्व यांची जेव्हा एक चाळण लावण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेला खूप कमी असं नेतृत्व समोर येतं जे वैचारिक आहे. त्यातलं एक नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. आणि साहजिक आहे त्यामुळे येत्या काळात जर युतीचा मुख्यमंत्री आणि तो सेनेच्या वाटेला आला तर संजय राऊत. नाही बघा, मी या कधी बघा, तुम्ही अनेक वर्ष माझ्यासारख्या माणसाला पाहते, मी माझं काम करत असतो. त्यातून काय मिळणार आहे, कुठे काय नाही, किंबहुना जे पक्षाने मला दिलं आहे तेच भरपूर आहे. देशभरातली ओळख आहे, अनेक वर्ष संसदेमध्ये आहे, सामनासारखा वृत्तपत्राचा मी संपादक आहे, पक्षाचा नेता मला माझ्या लहान वयात बाळासाहेबांनी केला. हे भाग्य फार कमी लोकांना मिळतं. आणि मंत्रिपदं किंवा इतर पदं याच्यापेक्षा मी जे करतोय काम ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आम्ही असं मानतो की महाराष्ट्राचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनीच करावं. त्यांनीच करायला पाहिजे. कारण त्यांचे जे व्हिजन आहे ते दुसरं कोणी राबवू शकणार नाही. महाराष्ट्राला जर त्यांच्या व्हिजननी पुढे जायचं असेल तर त्यांनी मंत्रालयाचा ताबा घेतला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. जर येत्या काळामध्ये युतीत राहून शिवसेनेच्या जास्त जागा आल्या तर सेनेचा मुख्यमंत्री आणि तो उद्धव ठाकरेंच्याच रूपाने, इथे प्रश्न कमी आणि जास्त येतच नाही. बरं, मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असं मी म्हणतोय. खूप खूप शुभेच्छा शिवसेनेला आणि संजय राऊतांना. जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाही तर जी नावं असतील त्यात तुमचंही एक असेल अशी अपेक्षा करूयात. आणि येत्या काळामध्ये निवडणुकांची रणधुमाई जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या रणधुमाईमध्ये आगपाखड होणार आहे. इतकंच नाही तर शिमगा जवळ आला आहे, त्यामुळे साहजिक आहे शिमगाई होणार आहे आणि त्यातून उन्ही जी आहेत तीही समोर येताना पाहायला मिळणार आहेत. आपण या प्रत्येक क्षणाचं साक्षीदार होणार आहोत साम टीव्हीच्या माध्यमातून आणि सरांची प्रतिक्रिया जी आहे ती सातत्यानं घेत राहणार आहोत. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र.